ओके. सो डिमन सेट आपलं झालेलं आहे, राईट. आणि डिप्लॉयमेंट सेट्स आपण बघितलेलं आहे. डिप्लॉयमेंट सेटमध्ये मल्टिपल स्ट्रॅटेजीज आपण बघितलेल्या आहे, करेक्ट. डिप्लॉयमेंट स्टेटमध्ये ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, जेणेकरून जर कोणी विचारताय तर तुम्ही प्रॉपरली सांगू शकणार. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण, ज्या प्रॅक्टिकली करून बघितल्या आहे. आपण रिक्रिएट, रोलिंग बॅक आणि यस, ह्या दोन ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण प्रॅक्टिकली करून बघितल्या. तर बाकीच्या ज्या स्ट्रॅटेजीज इथे यूज होतात त्या स्ट्रॅटेजीजकडे पण लक्ष द्यायचं. ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने काम करतात. सो त्या समोरचा टॉपिक आपण बघू की मध्ये जर आपल्याला व्हेरिएबल्स यूज करायचे असेल तर कसे करायचे. ओके. ओके. सो इथे सगळ्या फाईल्स अवेलेबल आहेत. आता जे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजेच व्हेरिएबल्स आपण मध्ये कशा पद्धतीने यूज करणार. सो मध्ये जर आपल्याला व्हेरिएबल्स वगैरे यूज करायचे असेल तर त्यासाठी यूज केलं जाते कॉन्फिग मॅप. कॉन्फिग मॅप आपण जे एन्व्हायरमेंट्स पास करत होतो ते एन्व्हायरमेंट्स कशा पद्धतीने पास करायचो. सिम्पली फाईलमध्ये काय लिहिणार, env लिहिणार आणि त्याची व्हॅल्यू देणार, राईट. जसं की डिपार्टमेंट इक्वल्स टू कोणता राहणार, डेव्हऑप्स. तर त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज त्या पद्धतीने न पाठवता आपण ॲज अ व्हेरिएबल्स कशा पद्धतीने फाईल कशी लिहिणार. व्हेरिएबल पाठवण्यासाठी फाईल जी इथे आपण यूज करणार, जो ऑब्जेक्ट आपण यूज करणार तो ऑब्जेक्ट म्हणजे कोणता ऑब्जेक्ट, config map objects. Okay, so config map what is an API object used to store non-confidential configuration data as a key value pair. See, key value pairs मध्ये आपण डेटा इथे यूज करू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो. आणि याला कसं रेफर करायचं, यूज कसा आहे याचा, ते बघायला लागेल. क्लिअर. सो जस्ट ओपन ऑफिशियल पेज. तर हे यूज करण्यासाठी सिम्पली आपल्याला काय करावं लागणार आहे, तर एक कॉन्फिग मॅपची फाईल लिहावी लागेल. कॉन्फिग मॅपची फाईल लिहावी लागेल. सिम्पली आपला विज्युअल स्टुडिओ कोड. वन मोर फाईल वी हॅव टू राईट, config map dot yml. एंटर. ओके. सो कॉन्फिग मॅप मध्ये काय करणार, कशा पद्धतीने लिहिणार, स्टार्ट कशी होते फाईल सांगा जरा. आठवत आहे का, काय लिहितो आपण सर्वात API सुरुवातीला, version. एपीआय व्हर्जन, राईट. सो एपीआय व्हर्जन लिहितोय. एपीआय व्हर्जन याचा V1 असेल. आपण हा व्हर्जन कसा बघायचा ऑलरेडी डिस्कस केला आहे, मला आयडिया आहे. V1 आहे यामध्ये. नेक्स्ट Kind. काइंड. सो काइंड काय असेल इथे, कॉन्फिग मॅप. कॉन्फिगचा C कॅपिटल असेल, कॉन्फिग M मॅप. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला कॉन्फिग मॅप लिहायचं आहे. त्यानंतर इथे काय असते, Metadata. मेटा डेटा. मेटा डेटामध्ये काय द्यावं लागेल, मेटा Name. डेटाच्या खाली आल्यानंतर दोन स्पेस, 1 2.
देन नेम. नेम मध्ये my, let's consider my variable. ओके. नेक्स्ट, जे पण एन्व्हायरमेंट पास करायचे आहे तुम्हाला, तर ते लिहायचे आहे तुम्हाला डेटामध्ये. डाटा, जो डेटा पास करायचा आहे तो डेटा. ठीक आहे. नेक्स्ट, आता या डेटामध्ये काय असायला पाहिजे, तर पूर्ण की आणि व्हॅल्यूज इथे द्यायच्या, लिहायला इथे लिहून घ्यायच्या. की जस्ट लेट्स कन्सिडर करा की युजर नेम. युजर नेम तुम्हाला पास करायचा आहे ॲडमिन या पद्धतीने, राईट. देन एखादा असेल काय 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 पाठवू शकतो, डिपार्टमेंट. डिपार्टमेंट इक्वल्स टू डेव्हअप्स. डेव्हअप्स असलं पाहिजे. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला पास करायच्या आहेत, की आणि व्हॅल्यूज आपल्या कुबेरटेस मध्ये, तर आपल्याला ह्या पद्धतीने कॉन्फिग मॅप लिहावी लागेल. ओके. तर आता हे जे लिहिलेली आहे कॉन्फिग मॅप, हे आपण यूज कसं करणार? करेक्ट. तर यूज कसं करणार, तर सिम्पली यासाठी हे जी कॉन्फिग मॅप लिहितोय हे मोस्टली आपण डिप्लॉयमेंट सेट मध्ये यूज करतो. जो डिप्लॉयमेंट सेट इथे दिसतोय आपल्याला, मी काय करतो याला डबल एच मध्ये यूज करू. कॉन्फिग मॅप इकडे ओपन ठेवतोय आणि इथे डिप्लॉयमेंट ओपन, एक न्यू फाईल क्रिएट करू आपण. अगेन डिप्लॉय विथ config values, और cm लिहितो इथे config map with cm डॉट yaml. तुम्हाला कळेल, डिप्लॉय विथ cm मीन्स config map. ओके. सो या पद्धतीने एक फाईल क्रिएट करतोय मी इथे. यू विल सी, डिप्लॉयमेंट सेटला पूर्ण कॉपी करून घेऊ. कॉपी अँड देन या फाईलमध्ये आपण पेस्ट करू. नाव सी, काय करायचं आहे आपल्याला, ह्या व्हॅल्यूज ज्या पास करायच्या आहे, ह्या व्हॅल्यूज आपल्या कॉन्फिग मॅप मधनं पास करायच्या आहे. कुठे? इथे या डिप्लॉयमेंट मध्ये. हे व्हेरिएबल्स आहेत. सो हाऊ हाऊ वी आर गोइंग टू पास धिस इनसाइड डिप्लॉयमेंट सेट. सो ते बघू आपण. तर यासाठी काय करावं लागेल, सिम्पली इथे एक एन्व्हायरमेंट वाला सेक्शन पास करावा लागेल. ठीक आहे. एन्व्हायरमेंट वाला सेक्शन, तो हा जो दिसतोय इथे तुम्हाला ENV, इथे दिसतोय ENV एन्व्हायरमेंट. तर हा एन्व्हायरमेंट कुठे गेलेला आहे आपला, लेबल्स मध्ये आहे. बट हा ऍक्च्युली अशा पद्धतीने जात नाही. हा एन्व्हायरमेंट आपला पूर्ण पॉड्स मध्ये अप्लाय करायचा असेल तर याचा सेपरेट पाठवायचा असतो आपल्याला. सॉरी, हा तर पॉडवर झाला. कंटेनर्स, इथे द्यायचं आहे आपल्याला एन्व्हायरमेंट्स. कंटेनरच्या आतमध्ये जे एन्व्हायरमेंट पास करायचे ते. सो सिम्पली ENV. ओके. ENV देणार आणि देन त्यानंतर पूर्ण ज्या व्हॅल्यूज आपल्याला पास करायचे आहे, जे त्या पद्धतीने इथे लिहिणार. लेट्स कन्सिडर करा आपल्याला युजर नेम पास करायचं असेल तर, राईट, एक सेकंड, इथे नेम लिहू आपण. ओके. देन त्यानंतर हा एक एन्व्हायरमेंट इथे क्रिएट करू, युजर नेम. आणि इथे जो एन्व्हायरमेंट आपण लिहितो हा कॅपिटल मध्ये लिहितो, युजर नेम या पद्धतीने. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. हा एन्व्हायरमेंट जो आहे, लेट्स कन्सिडर करा, मी याला असं करतोय की ॲप हायफन युजर असा एक युजर नेम बनवतोय. आणि देन त्यानंतर याला जी व्हॅल्यू असणार ती व्हॅल्यू असेल आपली कॉन्फिग मॅप मधनं. पण आता तिथून इथे रेफर कसं करायचं, तर इथे रेफर करायचं असेल तर व्हॅल्यू
कॅपिटल नाही आता, व्हॅल्यू फ्रॉम, व्हॅल्यू फ्रॉम लिहायचं आहे. ठीक आहे. आपलं काय आहे, आपण एक एन्व्हायरमेंट पास करतोय, ॲप युजर मध्ये एक एन्व्हायरमेंट आपल्याला पास करायचा आहे, ॲडमिन. हा ॲडमिन आपल्याला पास करायचा आहे कुठे, कंटेनरच्या आतमध्ये. ठीक आहे. देन त्यानंतर इथे आता आपल्याला व्हॅल्यू घ्यायची कुठून आहे, तर कॉन्फिग मॅप बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण लिहितोय व्हॅल्यू फ्रॉम. क्लिअर? कळतंय का ही गोष्ट? इथे व्हेरिएबल सेट Yes, केलेला sir. आहे युजर नेम म्हणून. युजर नेमची व्हॅल्यू काय आहे, ॲडमिन. ठीक आहे. आणि एक एन्व्हायरमेंट जो पास करणार आहोत, तो एन्व्हायरमेंट ॲप हायफन युजर हा पास करणार आहोत, ज्याची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे दिस वन, कॉन्फिग मॅप मधनं. तर इथे आपल्याला लिहावं लागेल व्हॅल्यू फ्रॉम. आता व्हॅल्यू फ्रॉमच्या नंतर काय लिहिणार, तर व्हॅल्यू फ्रॉम कॉन्फिग मॅप. व्हॅल्यू फ्रॉम कॉन्फिग, कॉन्फिगचा सी स्मॉल, कॉन्फिग मॅप की रेफरन्स, कॉन्फिग मॅप की रेफरन्स, REF. ओके, लेट्स चेक इट आउट. सिंटॅक्स बरोबर लिहितोय का? हिअर कॉन्फिग मॅप ऑफिशियल पेज. कमांड्स पण आपण यूज करू शकतो इथे. kubectl create config maps अशा ह्या कमांड जे आहे, क्रिएट कमांड आहे, हे प्रत्येक ऑब्जेक्ट साठी आपल्याला यूज करता येतं. क्रिएट RC, क्रिएट रिप्लिका सेट, क्रिएट डिप्लॉयमेंट सेट. बट हे दिस इज नॉट अ गुड वे, कारण याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कन्सेप्ट आपण मिस करणार सांगता येत नाही. सो सिम्पली कॉन्फिगरेशन फाईल्स लिहायच्या. हां, वन मोर थिंग एक सांगायचं राहिलं, कॉन्फिगरेशन फाईल जी आपण इथे लिहितोय याला मॅनिफेस्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला? मॅनिफेस्ट. जर कोणी विचारलं की कुबेरनेटिस मॅनिफेस्ट कशी लिहायची, सो कन्फ्यूज व्हायचं नाही. मॅनिफेस्ट मीन्स कॉन्फिगरेशन फाईल, YAML फाईल फॉर कुबेरनेटिस. प्रत्येक ठिकाणी जी आपण YAML फाईल लिहित आलोय, प्रत्येक डिफरंट डिफरंट टूल्समध्ये त्या कॉन्फिगरेशन फाईलला त्या डिफरंट डिफरंट टूल्सनुसार नावं दिली आहेत. आपण अँसिबल बघितलंय, अँसिबल मध्ये प्लेबुक असं बोलतोय. डॉकर मध्ये काय म्हटलंय, डॉकर कंपोज म्हटलेलं आहे. इथे काय म्हटलंय, इथे मॅनिफेस्ट म्हटलेलं आहे. लँग्वेज आपली एकच आहे, YAML लँग्वेज. लिहितोय आपण कॉन्फिगरेशन फाईलच, फक्त प्रोनाऊन्स, नावं, नेमिनक्लेचर वेगवेगळं आहे. सो थोडं लक्ष द्यायचं तिथे, नाही तर कन्फ्यूज व्हाल. मॅनिफेस्ट मीन्स व्हॉट. हां, सो लेट्स कम बॅक टू हिअर, व्हॉट इज गोइंग ऑन. हां, स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला? हो सर. पूर्ण दिसतंय की ब्लँक दिसतीये? ब्लँक दिसतंय. Okay, so this one is my Chrome's issue. Chrome stuck झालेला दिसतोय. No. ओके, मी रिजॉइन करतोय.
ओके, सो क्रोम ब्राउझरचा इश्यू असल्यामुळे मला रिस्टार्ट करावं लागलं. रिस्टार्ट इन द सेन्स क्रोम अप्लिकेशन रिस्टार्ट करावं लागलं. सो लेट मी शेअर स्क्रीन. इज इट विजिबल टू यू? चेक. विजिबल आहे. ओके. Yes, sir. हां, तर ॲक्च्युली आपण कुठे आहो? कॉन्फिग मॅपवर. सो कॉन्फिग मॅपचा हा जो डेटा आहे, हा डेटा आता इकडे रेफर कसा करायचा ते आपलं चालू आहे. सो इथे काय बघतोय आपण? कॉन्फिग मॅप की रेफरन्स. ओके. सो कॉन्फिग मॅप की रेफरन्स नंतर इथे आपल्याला द्यायचं आहे की. की द्यायची आहे आणि ही की काय करणार? ही की मीन्स व्हॉट? दिस इज नथिंग बट अ की अँड दिस इज नथिंग बट अ व्हॅल्यू. ओके. सो की आपल्याला फक्त इथे मेन्शन करावी लागेल, जेणेकरून तो काय करेल, ऑटोमॅटिकली त्या कीला असाइन असलेली व्हॅल्यू कॅप्चर करेल. दॅट्स इट. झालं. ओके. इंडेंटेशन चेक करायचं, कॉन्फिग मॅपच्या आतमध्ये यायला पाहिजे. कळलं का? कशा पद्धतीने आपण कॉन्फिग मॅप लिहिणार आणि त्याच्या व्हॅल्यूज इकडे पास कशा करायच्या? तर सिम्पली एक एन्व्हायरमेंट आपण क्रिएट करतोय, ॲप हायफन युजर, आणि त्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला जे पाहिजे ती व्हॅल्यू या पद्धतीने देणार. क्लिअर? सो एन्व्हायरमेंट जर आपण पास करतोय कंटेनरच्या आतमध्ये, तर हा एन्व्हायरमेंट कशा पद्धतीने पास होणार? तर या पद्धतीने पास होणार. एखादा नॉर्मल एन्व्हायरमेंट पास करायचा असेल तर आणखी एखादा नॉर्मल व्हेरिएबल इथे तुम्ही पास करू शकता, जसं की डिपार्टमेंट और लेट्स कन्सिडर ॲप इक्वल्स टू माय ॲप, जे आपण या पद्धतीने पाठवले आहे आतापर्यंत. तर सिम्पली हां, व्हेरिएबलचं नाव द्यावं लागेल इथे, ॲप हायफन हायफन और अंडरस्कोर ॲप हायफन नेम. क्लिअर? आणि देन याची व्हॅल्यू इथे राहणार, सॉरी, ॲपच्या जागेवर नेम, अँड देन इथे व्हॅल्यू राहणार, नॉट व्हॅल्यूज, ओनली व्हॅल्यू. व्हॅल्यू राहणार इथे ॲप नेम मीन्स माय ॲप, या पद्धतीने. ओके. सो एखादा नॉर्मल जर व्हेरिएबल पास करायचा असेल ॲप हायफन नेम या पद्धतीने, तर तो त्याची जी व्हॅल्यू असेल इथे ती काय राहणार? व्हॅल्यू इक्वल्स टू माय ॲप. तर हा एक नॉर्मल वे आहे आपला एक एन्व्हायरमेंट पास करणे कंटेनरच्या आतमध्ये. बट हेच जर तुम्ही इथे लिहिलेलं असेल कॉन्फिग मॅपमध्ये, आपले व्हेरिएबल्स आपण डिफाईन करून ठेवले असेल, तर ते व्हेरिएबल कसे पास करणार? तर सिम्पली लाईक धिस. ओके. व्हॅल्यू फ्रॉम. व्हॅल्यू फ्रॉम कुठून? कॉन्फिग मॅप मधून. कॉन्फिग मॅप की रेफरन्स. क्लिअर आहे? समजलंय का एवढं? Yes, sir. So let's check the syntax and how we do it. आता जेव्हा मी तुम्हाला स्टेटफुल सेट सांगेल ना, तेव्हा हे आणखी क्लिअर होईल. लेट्स चेक स्टेटफुल सेट. ओके. यासोबतच आपण काय करू? स्टेटफुल सेट आपण चेक करू. व्हॉट इज मीन बाय स्टेटफुल सेट? आपण डिस्कस केलं होतं स्टार्टिंगला. व्हॉट इज मीन बाय स्टेटफुल सेट गाईज? आठवत आहे का स्टेटफुल सेट मीन्स व्हॉट? तर स्टेटफुल सेट मीन्स व्हॉट, की आपला जो कंटेनर किंवा आपला जो पॉड आहे तो ऍक्च्युली काय होतोय, क्रिएट झाला. त्यामधला जो काही डेटा असेल तो डेटा काय होईल, ऑटोमॅटिकली जेव्हा पॉड टर्मिनेट होईल तेव्हा डेटा पण वॉश आउट होऊन जाईल. ही एक कंडिशन असेल, राईट? जे तर आपला आपण डॉकरमध्ये पण व्हॉल्यूम बघितलेला आहे. आपण व्हॉल्यूम कशासाठी यूज करतो?
डेटा स्टोअर करण्यासाठी, राईट? कंटेनर स्टेटफुल सेट यूज करण्या स्टेटफुल सेट यूज करतोय जो की आपला जो डेटा आहे तो डेटा डिलीट होतोय आणि आपल्याला जर डेटा मॅटर करत असेल त्या पॉडची स्टेट मॅटर करत असेल तर आपण काय करतोय त्यासाठी स्टेटफुल सेट यूज करतोय. आणि स्टेटफुल सेट मोस्टली कशासाठी यूज होतात तर आपले MariaDB ज्या ज्या पॉड्स मध्ये डेटाची रिक्वायरमेंट आहे, डेटा खूप जास्त आवश्यक आहे, त्या टाईपचे जे आपले पॉड्स असणार ते स्टेटफुल सेट मध्ये यूज करणार आपण. ठीक आहे. स्टेटफुल सेट मध्ये एखादा पॉड आपण क्रिएट करून बघू आणि देन त्याला व्हेरिएबल्स कसे पास करायचे ते बघू. क्लिअर? सो जस्ट I'll check the stateful set also. Stateful set in Kubernetes. आतापर्यंत जे काही आपण पॉड्स बघितले आहेत ते सगळे स्टेटलेस होते. त्यामध्ये डेटा एवढा काही मॅटर करत नाहीये. कंटेनर क्रिएट होतोय, पॉड क्रिएट होतोय आणि टर्मिनेट होतोय. सोबत असलेला डेटा पण तो वॉश आउट होतोय. तर इथे दोन कन्सेप्ट आपल्याला यूज करायचे असतात स्टेटफुल सेटसाठी. एक व्हॉल्यूम, व्हॉल्यूम आपण तसा पण यूज करणारच आहोत डिप्लॉयमेंट सेट मध्ये सुद्धा. आणि येस, स्टेटफुल सेट मध्ये त्याची तर जास्त रिक्वायरमेंट आहे. सो whenever you need a database type of pods, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टींची जास्त रिक्वायरमेंट असेल. कॉन्फिग मॅप. सो लेफ्ट हँड साईडला तुम्हाला सगळे सिंटॅक्सेस दिसणार, सगळ्या फाईल्स पण दिसणार इथे. डिप्लॉयमेंट दिसतंय, रिप्लिका दिसतंय, स्टेटफुल सेट, डिमन सेट्स. ओके. लेट्स चेक आउट. हां, स्टोरेजमध्ये व्हॉल्यूम्स पण असणार. सो व्हॉल्यूम आहे, आपण बघणार आहोत थोड्या वेळात. मला व्हेरिएबल वाला सेक्शन बघायचं आहे. config map here. Okay, so open it in a different tab. So how to use it? So या पद्धतीने फाईल आपण क्रिएट करतोय डेटा, आणि डेटाच्या आतमध्ये आपण लिहिणार सिम्पली व्हेरिएबल्स, की अँड व्हॅल्यू. आणि ह्या कीजला रेफर करायसाठी आपल्याला कशा पद्धतीने लिहावे लागेल? रेफरन्स, सी हिअर, व्हॅल्यू फ्रॉम. नाव आपण इथे व्हेरिएबल एक एन्व्हायरमेंट आपण क्रिएट करणार. एन्व्हायरमेंट मध्ये जे आपल्याला पास करायचं आहे ते कंटेनरच्या आतमध्ये जर आपल्याला पासवर्ड पास करायचे असेल तर ते, किंवा व्हॉट एव्हर द व्हॅल्यूज और व्हॉट एव्हर द एन्व्हायरमेंट्स वी नीड टू पास, देन त्यांची जर व्हॅल्यू आपण कॉन्फिग मॅप मध्ये सेव्ह करून ठेवली असेल तर सिम्पली लिहायची आहे व्हॅल्यू फ्रॉम config map key reference. नेम द्यायचं आहे, तुम्ही नेम लिहू शकता. ठीक आहे. अँड देन त्यानंतर सिम्पली काय करायचं आहे? हां, आता हे नेम आपण मिस केलंय. आता नेम हे कशाचं आहे? लेट्स चेक इट आउट. डिप्लॉयमेंट विथ, हां, तर हा नेम व्हॅल्यू फ्रॉम होऊ शकते. तुमच्याकडे मल्टिपल कॉन्फिग मॅप क्रिएटेड असेल. सो इथे आपल्याला सांगावं लागेल की कॉन्फिग मॅपची फाईल कोणती, कोणती फाईल. ठीक आहे. सो कॉन्फिग मॅपचं नाव इथे द्यावं लागेल. हे जे आपण नाव इथे दिलेलं आहे मेटा डेटामध्ये, हे नाव इथे तुम्हाला इथे यूज करावं लागेल की कॉन्फिग मॅप कोणती. तर माय व्हेरिएबल्स जे डिफाईन केलेलं आहे ती कॉन्फिग मॅप, आणि त्यामध्ये जे की आहे अवेलेबल युजर नेम, याला यूज कर. कळलंय? सो या पद्धतीने, हा तो गेम डेमो, इफ यू गो अँड सी config map game demo, सी गेम डेमो, तो ह्या कॉन्फिग मॅपचं नाव आपल्याला मेन्शन करणे आवश्यक असणार आहे. आणि ह्या कॉन्फिग मॅप मध्ये कोणता डेटा घ्यायचा आहे? सो प्लेयर इनिशियल लिव्स. तर इथे बघा, गेम डेमो आणि की कोणती यूज करायची आपल्याला? प्लेयर इनिशियल लिव्स पास करायची. दॅट्स इट. एन्व्हायरमेंट कोणता पास केला आहे? प्लेयर इनिशियल लिव्स. एन्व्हायरमेंट मध्ये काय?
नेम, प्लेअर इनिशियल लिव्ज आणि त्याची व्हॅल्यू आपली इथून पास केली आहे आपण कॉन्फिग मॅप मधनं. अंडरस्टूड झालाय? व्हेरिएबल्स आता हे इथे आपल्याला कसे यूज करायचे, कॉन्फिग मॅप कसा यूज करायचा ते समजलंय? से गाईज, कॉन्फिग मॅपचा यूज केस समजला का? येस सर. ओके, सिम्पली व्हेरिएबल पास करण्यासाठी यूज होईल. सो या पद्धतीने आपण एक फाईल लिहिणार, देन त्या फाईलमध्ये जो पण डेटा आहे तो डेटा यूज करणार युजिंग व्हॅल्यू फ्रॉम. क्लिअर? ओके. So let's see, I'll having examples to show you. Check. या फाईलमध्ये पण आपल्याला एक्झाम्पल प्रॉपरली मिळालेले आहेत आणि इथे वन मोर थिंग बघा, व्हॉल्यूम वाला सेक्शन दिसतोय. तर हा व्हॉल्यूम पण आपण बघू कशा पद्धतीने यूज होतो. कॉन्फिग मॅप समजलं, पण आता इथे एक प्रॉब्लेम असा आहे की जर आपल्याला इकडे जर पासवर्ड्स वगैरे पास करायचे असेल, लेट्स कन्सिडर करा पासवर्ड राईट, आणि असेल ऍडमिन 1 2 3 समथिंग. इथे आपल्याला अगेन एक व्हॅल्युएबल पास करावं लागेल, हायफन नेम. लेट्स कन्सिडर काय देतोय मी, रूट पासवर्ड अशा टाईपने. क्लिअर? रूट पासवर्ड, आणि याची व्हॅल्यू कुठून घेणार मी, काय लिहावं लागेल इथे, व्हॅल्यू फ्रॉम राईट. आणि देन यासाठी काय लिहावं लागेल व्हॅल्यू फ्रॉम मध्ये, कॉन्फिग मॅप की रेफरन्स. क्लिअर? नेक्स्ट यामध्ये काय लिहावं लागेल, त्याचं कॉन्फिग मॅपचं नाव, आणि नाव काय आहे, माय व्हेरिएबल लिहितोय. आणि इथे की कोणती घ्यायची आहे मला, की काय असेल इथे, पासवर्ड. कळलं का काय केलंय मी आता? कळलंय का? एक एन्व्हायरमेंट मी पास करायचं आहे, मला एक व्हॅल्यू पास करायची आहे, पासवर्ड पास करायचा आहे मला. ठीक आहे, जो की मला ऍडमिन किंवा रूट साठी यूज करतोय. तो पासवर्ड मला ऍज अ व्हेरिएबल पास करायचा आहे कंटेनरच्या आतमध्ये, कारण कंटेनरला त्या पासवर्डची रिक्वायरमेंट आहे, त्याशिवाय तो कंटेनर ओपन होणार नाही, ऍक्सेस होणार नाही. ठीक आहे, तर यामध्ये आता बघा, हा जो पासवर्ड आहे या पद्धतीने आपण पास करणार. बट इथे लेट्स सी, कॉन्फिग मॅप जर कोणी ओपन केली आहे, कॉन्फिग मॅप जर कोणी ओपन करताय, तर काय होईल, त्याला हा जो पासवर्ड आहे हा इझिली शो होऊन जाईल. राईट? आता जसं तुम्ही ही फाईल बघताय, तर तुम्हाला पण हा पासवर्ड समजून राहिला आहे ना इझिली, की यस, पासवर्ड इथे पास केलाय आणि तो आहे ऍडमिन 1 2 3. ठीक आहे, तर पासवर्ड टाईप ऑफ, जर तुम्हाला पासवर्ड सारख्या काही सेन्सिटिव्ह गोष्टी जर पास करायच्या असेल, क्रेडेन्शियल्स एखाद्या ॲप्लिकेशनसाठी, ठीक आहे, तर ते व्हेरिएबल्स आपण कॉन्फिग मॅप थ्रू पास करत नाही. त्यासाठी सेपरेट फाईल आहे, ती फाईल म्हणजे सेपरेट ऑब्जेक्ट आहे ऍक्च्युली. तो ऑब्जेक्ट म्हणजेच सिक्रेट्स. तो ऑब्जेक्ट म्हणजेच कोणता, काय, secrets. Here you can see secrets. So let's check secrets now. Here you can see secret is an object that contains a small amount of sensitive data such as passwords, token and or keys. बघा, पहिल्या लाईन मध्ये समजलं की कशासाठी यूज केलं जातं सिक्रेट्स. से अनम्यूट ठेवा, तुम्हाला जे बोलू शकतात प्लीज आन्सर करा, मी परत इथे चेक करत नाहीये. तर कळलं का सिक्रेट कशासाठी यूज करायचं आहे? येस सर. ओके, येस गुड. सर. सिक्युरिटी क्रेडेन्शियल ठेवायसाठी. करेक्ट. आणि कॉन्फिग मॅप
कॉन्फिग मॅप फक्त नॉर्मल व्हेरिएबल पास करण्यासाठी. तर आता इथे करून बघू आपण स्टेटफुल सेट सोबत यूज. आता स्टेटफुल सेट काय आहे तर ते पण एकदा बघून घ्यायचं आहे आपल्याला. लिहिलंय का स्टेटफुल सेट फाईल मी? हा, हिअर. तर स्टेटफुल सेट मध्ये काय असते तर ज्या ठिकाणी आपल्याला डेटा मॅटर करतो तो स्टेटफुल सेट. तर एक काम करू, स्टेटफुल सेट मध्ये आपण एक डिप्लॉयमेंट सेट वाली फाईल पूर्ण कॉपी करून घेऊ. हीच फाईल पास करायची, कॉपी करू आपण, स्टेटफुल सेट मध्ये लिहू. आणि सिम्पली मला काय करायचं आहे तर इथे इमेज जे असेल माझी MariaDB असेल. MariaDB रिप्लिकास वगैरे मला क्रिएट करायचे नाहीये, सो रिप्लिकास क्रिएट नाही करायचे. ओके. सो कंटेनर आहे. बाकी हे जे एन्व्हायरमेंट्स आपण पास केले आहे हे तुम्ही पास करू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जर हे एन्व्हायरमेंट आवश्यक असेल तर हे कुठे लिहिणार तुम्ही? कंटेनरच्या आतमध्ये एन्व्हायरमेंट असणार आहे. ठीक आहे, तेवढं लक्ष द्यायचं. सो या पद्धतीने तुम्ही पास करणार. तर सिम्पली कॉन्फिग मॅप आपला कुठे आहे? हिअर. सो पासवर्ड तर तुम्ही पास करताय, दॅट्स इट, नो वरीज. असं ठेवलं तरी चालेल. ओके, याला डिप्लॉय करून बघू आता. अ, काय म्हणणार याला? काइंड चेंज करावं लागेल, स्टेटफुल सेट. काही इथे जास्त डिफरन्स नाही आहे. स्टेट फक्त यूज कशासाठी होते तेवढं लक्षात ठेवायचं. स्टेटफुल सेट. ओके. सो चेक आउट स्टेटफुल सेट फाईल. तर स्टेटफुल सेट कशासाठी यूज केला जातो हे चेक करून घ्या. स्टेटफुल सेट, this is useful for managing application that needs persistent storage or a stable unique network identity. कळलं? तर ज्या ठिकाणी आपल्याला पॉड्स जे डिलीट होत आहे आणि त्यामधला डेटा पण आपण वॉशआउट वॉशआउट होतोय, तर ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला निग्लेक्ट करून आपण काय करतोय, आपल्याला डेटाची रिक्वायरमेंट आहे तर आपण त्या ठिकाणी यूज करतोय स्टोरेज. आणि तो डेटा आपण बॅकअप मध्ये स्टोअर ठेवणार आपल्या होस्ट मशीन्स मध्ये. सो मेनली त्या कन्सेप्टसाठी आपल्याला यूज करायचा असतो स्टेटफुल सेट. बट येस, इन्स्टंट ऑफ दिस वी आर गोइंग विथ डिप्लॉयमेंट सेट्स, ते बेटर असतं. सो इथे बघा, स्टेटफुल सेट कधी होतो क्रिएट तर ज्या वेळेस आपल्याला डेटाबेस टाईप ऑफ पॉड्सची रिक्वायरमेंट असती त्यावेळेस स्टेटफुल सेट क्रिएट करायचा. Unlike a deployment, stateful sets maintain a strict identity for each of its pods. Okay, so how to write? इथे काही याचे बेनिफिट्स दिलेले आहेत. स्टेबल युनिक नेटवर्क आयडेंटिफायर, स्टेबल persistent storage, graceful deployment and scaling, ordered automated rolling update. Very good. Okay, so here a stateful set file. You can see ज्या पद्धतीने डिप्लॉयमेंट लिहिलंय त्याच पद्धतीने इथे आपण मॅच लेबल्स वगैरे लिहू शकतो. रिप्लिका सेम 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 थिंग्स, काही जास्त एक्स्ट्रा चेंजेस नाहीये. ओके. सो कंटेनर nginx यूज केलेला आहे यांनी. आणि इथे तुम्हाला दिसेल व्हॉल्यूम यूज केलेला, तर हा आपण बघणारच आहोत. सो डोंट वरी, काही एक्स्ट्रा चेंजेस नाहीये, फक्त व्हॉल्यूम ऍड करायचे आहे आणि एन्व्हायरमेंट कसे पास करायचे ते बघू. सो सिम्पली हा जो कंटेनर आपण क्रिएट करतो इथे, सो चेक इट आउट. माय स्टेट असं नाव देऊ याला. सिक्रेट्स मला तुम्हाला सांगायचं आहे, तो त्यासाठी ही एक फाईल आपण क्रिएट करतोय. स्टेट
सगळ्या ठिकाणी स्टेट करून टाकू आपण. सो नो नीड टू कन्फ्यूज. दॅट्स फाईन. MariaDB. हा, MariaDB चा पोर्ट नंबर कोणता असतो माहिती आहे का? 3306. DB पोर्ट 3306 दिलाय. ओके, कूल. आता आपण एवढे एन्व्हायरमेंट तर पास केलेले आहे, त्यांची गरज नाही आहे. मला फक्त काय पास करायचं आहे ते बघू. अरे, नेम राहू द्यावं लागेल. एक नॉर्मल एन्व्हायरमेंट कसा पास करायचा ते तुम्हाला सांगितलं आहे. कॉन्फिग मॅप मधनं व्हॅल्यू कशा घ्यायच्या आहेत ते आपण बघितलेलं आहे. सो सिम्पली आय एम रिमूव्हिंग दिस. ओके. सो मल्टिपल एन्व्हायरमेंट पास करायचे आहे तर सिम्पली लिस्ट ऑफ एन्व्हायरमेंट्स इथे पास करायची. आता बघू आपण याला डिप्लॉय करू. झालंय सगळं. कॉन्फिग मॅप पण आपण डिप्लॉय करू. कशा पद्धतीने आपल्याला चेक करता येईल त्या सगळ्या गोष्टी. सो सिम्पली what is it? Okay, go with CLI. Add git commit. Stateful and config map added. Enter. So push this content. Enter. Now just check. Access घेतला नाहीये आपण अजून instance चा. So simply access घेऊ आपण. EC2. Here our minikube is running. जर minikube नाही यूज करायचा आहे तर you know where you will do your practice in killer coda. आपल्याकडे हा रनिंग मध्ये आहे तर आपण याचाच यूज करून घेऊ. And then simply in the cloud shell. Okay. Mhm. सो आलेलं आहे आपल्या फाइल्स.
डिमन सेट पण आलेली आहे. आपण ऑलरेडी त्यावर प्रॅक्टिस करून बघितलं आहे किलर कोडामध्ये. सो इथे आपल्याला काही करायची गरज नाही आहे. सिम्पली ज्या फाईल्स अवेलेबल आहेत त्यापैकी आपल्याला कोणती फाईल अप्लाय करायची आहे? kubectl kubectl apply -f -f config map apply. So config map created. config map चेक करायचं असेल तर kubectl get काय असेल? cm आहे का? लेट मी चेक. येस. सो माय व्हेरिएबल्स म्हणून एक कॉन्फिग मॅप आपली क्रिएट झाली आहे आणि त्यामध्ये डेटा 3 व्हॅल्यूज आपण पास केलेल्या. Here you can see 3 values are there: username, department, password. These are the keys. Okay. Now what we need to do, just deploy आपलं काय, ज्या ठिकाणी आपण कॉन्फिग मॅप मधल्या व्हॅल्यूज पास केल्या आहेत ते स्टेटफुल सेटला मॅटर करते. सो सिम्पली state kind stateful set inversion app v1. अच्छा, काहीतरी आपण मिस केलेलं आहे, एकतर काइंड किंवा त्याचा वर्जन. सो जस्ट चेक इट आउट. काय यूज करतो आपण? kubectl API हायफन resources. सो स्टेटफुल सेट कशा पद्धतीने लिहायचं चेक करून घ्या. स्टेटफुल सेट app/v1 यूज केलेला आहे आणि स्टेटफुल ओके. सो f चा f stateful set ओके. app/v1 प्रॉपर तर लिहिलेलं आहे पण ओके. स्ट्रॅटेजीज, रिमूव्ह दिस स्ट्रॅटेजी, नो नीड फॉर दिस. क्लिअर. Here you will see no strategies here. Okay. So now simply app/v1 आहे का प्रॉपर? app/v1 पण आहे. ओके. कॉन्फिग मॅप आपला अप्लाय झालेला आहे. त्यानंतर ensure CRT and version स्पेल तर आपली बरोबर आहे. Then why it's not taking it? S capital state site. Mm, mm, mm. हम्म, हम्म. तर इशू काय आला असणार आहे चेक करा. kubectl get pods deploy state काय क्रिएट तर नाही केलं याने.
नेम माय स्टेट फ्रॉम काय म्हणताय तो नॉट फाउंड. रिसोर्स मॅपिंग नॉट फाउंड इक्वल्स टू माय हायफन स्टेट. ओके, सो एक काम करू, पुराना जे काही आहे kubectl delete rc my आधी चेक करा get rc my replicas हे सगळं डिलीट करून टाकू आपण. रिसोर्स मॅटर kubectl my delete rc ensure CRDS are installed first. अच्छा, credential installed first. बघा डिप्लॉयमेंट होत नाहीये. CRD मीन्स क्रेडेन्शियल असेल तर बघा, जोपर्यंत या स्टेटफुल सेट मध्ये जी आपली इमेज आहे MariaDB, आपण एक काम करू, सिक्रेट्स पण पास करून बघू. आणि ते कसे पास करायचे ते ते तुम्हाला सांगतोय. बघा इथे दिसतंय पकी इक्वल्स टू पासवर्ड वगैरे सिक्रेट्स. तर काय होतं जेव्हा आपण कंटेनर क्रिएट करून बघितला होता, तुम्हाला आठवत असेल डॉकर पीएस या कमांडने आपण जेव्हा डॉकर कमांडने आपण जेव्हा एक कंटेनर क्रिएट करतो, डॉकर रन हायफन डी कोणता कंटेनर MariaDB चा कंटेनर, तर एक आपल्याला एरर यायचा. कोणता एरर? आपल्याला पासवर्ड पास करावा लागायचा, राईट. सो सिम्पली जर इथे आपल्याला पासवर्ड पास करायचा, एखादी कंटेनर आपण क्रिएट करून बघू. डॉकर रन हायफन डी समोर काय असते सांगा? -p हायफन पी, ठीक आहे. p नेक्स्ट इमेज असते मारिया डीबी असते ना. अरे असते का? कंटेनर बघा आता इथे डॉकर पीएस कमांडने कंटेनर आपण बघू शकतोय का? डॉकर पीएस हायफन ए. तर तो काय केलाय बॅकएंड मध्ये केलाय. का बरं केलाय? तर यामध्ये आपण काय करून बघितलं होतं, डॉकर लॉग्स आणि कंटेनरचा आयडी A29BA, राईट. तर इथे बघा हा काय म्हणतोय, तर आपल्याला एक व्हेरिएबल पास करावा लागतो. तो कोणता? MariaDB रूट पासवर्ड. हे आयडिया असेल, आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. सो आपल्याला हा एन्व्हायरमेंट जोपर्यंत पास करणार नाही तोपर्यंत तो कंटेनर्स क्रिएट करणार नाही. तो सिम्पली आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पासवर्ड आपण इथे करतोय ॲज अ सिक्रेट्स पासवर्ड जे आपण यूज करतोय हे नॉर्मल टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये आपण इथे पास करतोय. तर इथे आपल्याला जो पासवर्ड पास करायचा आहे तो पासवर्ड कोणता पास आहे? MariaDB रूट पासवर्ड काय असेल? admin 123 123 वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. आणि इथे आपल्याला एक एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागेल. सेम इथे तुम्ही पासवर्ड जरी लिहिलं तरी चालेल नॉर्मली. की आपली तीच असू दे. आणि इथे असेल आपला ह्या एन्व्हायरमेंट मध्ये काय असेल? MariaDB रूट पासवर्ड. आता ही व्हॅल्यू आहे इथून जाते कॉन्फिग मॅप मधनं. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण ट्राय करू आला हा एन्व्हायरमेंट आपण एकदा पास करून बघू अँड देन सी व्हॉट विल हॅपन.
तर सिक्रेट यूज केला जातो. हे जे आपण पासवर्ड आपण या पद्धतीने पास करतोय, या पद्धतीने आपण आता इथे बघू शकतोय. बट सिक्रेट जर आपण यूज करतो, तर तिथे आपण यूज करू शकतो इन्क्रिप्शन मोड. ओके. जर हाच पासवर्ड आपण काय करणार, इन्क्रिप्ट करणार आणि इन्क्रिप्ट करून कुठे लिहिणार, तर सिक्रेट या फाईलमध्ये. अँड देन आपण इथे जी व्हॅल्यू असाइन करणार ती लिहिणार व्हॅल्यू फ्रॉम सिक्रेट की रेफरन्स. सिक्रेट की रेफरन्स अशा पद्धतीने राहील. ओके. तर त्यासाठी व्हॅल्यू एक फाईल पण आपण क्रिएट करून घेऊ, सिक्रेट डॉट YAML, secrets or secrets डॉट YAML. या पद्धतीने एक फाईल क्रिएट होईल आणि इथे आपल्याला सेम कॉन्फिग मॅप सारखी फाईल लिहायची आहे. सो याला कॉपी करा, सिक्रेट्स मध्ये या, इथे पेस्ट करा. काइंड मध्ये आपल्याला चेंज करावं लागेल. काय लिहिणार आपण, सिक्रेट्स. ठीक आहे. हा, दॅट्स इट. माय व्हेरिएबल सिक्रेट या पद्धतीने. अँड देन आता यामध्ये हा जो पासवर्ड आपण पास करतो, तर हा पासवर्ड या पद्धतीने पास केला जात नाही. याला केला जातो इनक्रिप्ट, आणि इनक्रिप्ट करण्यासाठी यूज केलं जाते base64. base64 आणि तुमचं सिम्पली नॉट दिस अरे, सो base64 ही कमांड यूज केली जाते ऍडमिनला. ऍडमिन 123 ला base64 5. ठीक आहे. बघू इन्क्रिप्शनचं. सो सिम्पली आपल्याला आधी ते एक्झिक्यूट करून बघायचं आहे. काय म्हणतोय हा, ओके. आता हा एरर आपला रिझॉल्व्ह झाला आहे. क्रेडेन्शियल हा इथे बघा, त्याने सर्वात आधी आपल्याला काय म्हटलं होतं की क्रेडेन्शियल पास करा. पण आता तो क्रेडेन्शियल आपला इन्शुअर CRD आर इन्स्टॉल्ड फर्स्ट. सो क्रेडेन्शियल्स, CRD मीन्स क्रेडेन्शियल आपण इन्स्टॉल केलेले आहेत, तो कॅप्चर करतोय. बट आता नेमका आपल्याला इश्यू आलेला आहे, काहीतरी आपण सिंटॅक्स एरर मध्ये मिस केलेला आहे. सिंटॅक्स एरर मध्ये काय मिस झालेलं आता, app/v1 value from. सर कॅपिटल बी पाहिजे त्याला कुठे, base64च्या. सो बेस्ट आहे ना, त्याला कॅपिटल बी करा सर. ओके. मी इथला इश्यू बघतोय. इंडेंटेशन, value from config map key reference containers specification. व्यवस्थित तर दिसतीये फाईल, काहीतरी मिस केलं असणार आहे. सिंटॅक्स चेक करून घेऊ आपण.
here specification selector match labels. Containers. Mhm. जर हा इश्यू असेल तर सॉल्व्ह होऊन जाईल आपला. नो वरीज. बट आय डोंट थिंक काय इश्यू आहे तर बघू. कॉन्फिग मॅप की रेफरन्स प्रॉपर लिहिलाय का? कॉन्फिग मॅप की रेफरन्स. अच्छा, ओके. काही इश्यू नव्हता, फक्त सी हा कॅपिटल झालेला आहे, स्मॉल पाहिजे. दॅट्स इट. हा सी कॅपिटल मध्ये आहे म्हणून इश्यू येतोय, नाहीतर आपली फाईल व्यवस्थित होती. नो वरीज. मी परत एकदा हे करतोय. छोटासा इश्यू आपल्याला थोडासा कन्फ्युजन क्रिएट करून देतोय. कधी आयडेंटिफाय होतो लवकर तर कधी होत नाही, तर थोडं लक्ष द्यायचं. कॉन्फिग मॅपचा स्टार्टिंग सी मी कॅपिटल लिहिला, त्यामुळे प्रॉब्लेम आला. आता ट्राय करू, आपलं काम होऊन जाईल. ओके, सो सिम्पली git pull, yes, git pull and try to deploy. See, stateful set क्रिएट झालेला आहे. काय प्रॉब्लेम होता, एकदम छोटासा, फक्त कॅपिटल सी यूज होता यामध्ये. तर इथे आपला क्रिएट झालेला दिसेल स्टेटफुल सेट, आणि पासवर्ड पण आपला पास झालेला आहे. सो यू कॅन सी नाव kubectl. जर MariaDB चा पासवर्ड त्याने कॅप्चर केला असेल म्हणजेच आपला कंटेनर पॉड एक आपला क्रिएटेड असेल. हे तर तुम्हाला आयडिया आहे, कारण जोपर्यंत पासवर्ड पास होणार नाही तोपर्यंत काय होतं, आपला कंटेनर हा एक्झिक्यूट होत नाही, रन होत नाही. हे तुम्हाला आयडिया आहे. सो लेट्स चेक. गेट kubectl गेट स्टेटफुल सेट. SS आहे की ST आहे? फुल स्मॉल, त्याचा फुल शॉर्ट फॉर्म काय आहे तो चेक करू आपण. स्टेटफुल सेटचा STS. ओके, सो STS here. येस, क्रिएटेड सक्सेसफुली. स्टेटफुल सेट क्रिएट झालेला आहे. kubectl गेट पॉड. सो इथे तुम्हाला दिसेल एक पॉड क्रिएट झालेला, माय स्टेट 0.
क्लिअर आहे. रनिंग मध्ये आहे मीन्स काय आहे, त्याने आपला एन्व्हायरमेंट घेतलेला आहे. इथे काय करतो आपण, याला डिस्क्राईब करतो की काय इन्स्पेक्ट करतो, kubectl डिस्क्राईब करतो की इन्स्पेक्ट करतो. यामध्ये काय करतो आपण, Describe. पक्का? Yes. Self doesn't have the resource type. Describe pod. Now you can see an environment घेतलेला असणार आहे. हा बघा एन्व्हायरमेंट सेक्शन दिसतोय इथे. एन्व्हायरमेंट सेक्शन आपण काय पास केलाय, माय हायफन ऍप, माय माय ऍप हायफन नेम. सो इकडे दिसेल तुम्हाला माय ऍप आणि MariaDB रूट पासवर्ड सेट टू द की पासवर्ड ऑफ कॉन्फिग मॅप माय व्हेरिएबल. बघा इथे फुल इन्फॉर्मेशन दिली आहे की याने कुठून माउंट केलं आहे. आपला माय व्हेरिएबल कॉन्फिग मॅप जो क्रिएट केलेला आहे त्यामध्ये जे की अवेलेबल आहे पासवर्ड, तिथून हा आपला पासवर्ड कॅप्चर करतोय. क्लिअर? सो मेन थिंग, आता पासवर्ड तर कॅप्चर केला आहे, बट येस हे या पद्धतीने पास केलं जात नाही, इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये पास केलं जातं. त्यासाठी आपण यूज करतो सिक्रेट्स. तो सिक्रेट मध्ये पण सेम फाईल आपण इथे लिहिणार, फक्त हा जो पासवर्ड आहे हा इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये असेल. येस, काय म्हटलं होतं बघितलं का, मी काय मिस केलेलं सर इथे? कॅपिटल बी पाहिजे. कॅपिटल बी पाहिजे. तर हे ऍडमिनला जर इनक्रिप्ट करायचं असेल तर काय यूज करणार, कॅपिटल बी इनक्रिप्टेड मोड. जस्ट सेकंड, लिनक्स बेस 64 आहे माझ्याकडे. कमांड असेलच. सो हाऊ टू, इफ आय एम सिक्रेट्स बेस 64, तर बेस 64 ची कमांड, बेस 64 ची कमांड चेक करू. encrypt and decrypt using base 64. व्हेरी गुड, लगेच मिळालं मला. एकदम छोटीशी कमांड आहे, बट त्याच्यात ऑप्शन्स कोणता मिस नको करायला आपण. तो जस्ट चेक इट आउट. नो, just we need a command. Okay, right, this is the best example. Echo and pipe, right? Me echo double quotes, right? Echo admin 123 and then pipe use करणार, simply base 64 लिहिणार. खूप टाइम झाला इनक्रिप्ट करून बघितलं नाहीये. So missing this thing. Here you can see now it gives us a encrypted value. This encrypted value we just need to use it here in the secrets. ठीक आहे. आता सिक्रेट्स मध्ये आपण ही व्हॅल्यू पास केली. डिक्रिप्ट करून बघायचं असेल तर सेम कमांड यूज करायची. इकोच्या जागेवर काय लिहिणार आपण, हे जे आपण कॉपी केलेलं आहे हे इकोच्या जागेवर लिहिणार. ओके, कट दिस completely. Here double quote, again pipe देणार, बेस 64 लिहिणार. आठवलं सगळं मला, तर इथे हायफन ऑप्शन यूज करतो आपण डी. सो बघा हा ऑप्शन डी यूज करतो, हायफन डी. कशासाठी, तर हा जो इनक्रिप्टेड पोर्शन आहे त्याला डिक्रिप्ट करण्यासाठी. आता कळलं बेस 64 चा कसा यूज करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे बेस 64 ने इनक्रिप्ट केलेला पासवर्ड इथे पास करता येईल. आता ह्या पद्धतीने जर आपण इथे बघतोय तर आपल्याला कळतंय का हा पासवर्ड कोणता आहे, नाही कळत आहे. ठीक आहे, जोपर्यंत त्याला बेस 64 ने डिकोड करणार नाही
तसं बेस 64च यूज होतं इनकोडिंग डिकोडिंग साठी, असं नाहीये. इट डिपेंड्स ऑन द ऑर्गनायझेशन. त्यांच्याकडे जे टूल्स असेल ते टूल्स ते यूज करतील इन्क्रिप्शन डिक्रिप्शन साठी. क्लिअर? बट येस, व्हॉट वी आर सीइंग हिअर, इनक्रिप्टेड व्हॅल्यूज पास करायच्या असेल तर सिम्पली काय यूज करणार आपण? सिक्रेट्स. अंडरस्टूड? सो सेम थिंग याला अगेन आपण काय करू? आता इथे काय केलंय आपण? व्हॅल्यू फ्रॉम कॉन्फिग मॅप की रेफरन्स. तो कॉन्फिग मॅप की रेफरन्सच्या जागेवर आपण काय करणार? काय करणार इथे सांगा? सिक्रेट की रेफरन्स. येस, सिक्रेट की रेफरन्स. Here you can see secret key reference. सिक्रेट वाली फाईल बनली आहे. या पद्धतीने सिक्रेट वाली फाईल बनणार. आणि तो कसा पास करायचा आहे? कुठे टाकला त्यांनी? नाही, हा तर माउंटिंग प्रोसेस झाला. हा नंतर न बघू आपण. बट व्हॅल्यू फ्रॉम वाला बघायचा आहे सध्या. सिक्रेट्स क्रिएट करायचे खूप वेगवेगळे प्रोसेस आहेत. ते इथे त्याने मेन्शन केलेले आहेत. पण आपल्याला जे बघायचं आहे की त्याने सिक्रेटला कॉल कसं केलाय. अरे कॉलिंग वाला ऑप्शन तर दे एखादा. ओके, नो वरीज. इथे दिलेलं नाहीये, दुसरीकडे कुठेतरी असेल. बट इन्स्टंट ऑफ वेस्टिंग टाइम, सिम्पली काय करायचंय आपल्याला? हे कॉन्फिग मॅप काढून घ्यायचंय आणि कॉन्फिग मॅपच्या जागेवर सिक्रेट लिहायचं आहे. स्मॉलच असू दे, ठीक आहे. सिक्रेट्स, सिक्रेट की रेफरन्स, दॅट्स इट. ओके. सिक्रेट की रेफरन्स लिहिल्यानंतर माय व्हेरिएबल या सिक्रेट फाईलचं नाव द्यायचं. आता ज्या व्हॅल्यू पास होतील, आता ही जी की पास होती आहे, ही कुठून पास होती आहे? या सिक्रेट वाल्या फाईल मधनं पास होती आहे. सिंपल आहे. समजलं? आलंय का लक्षात गाईज? याला पण एक्झिक्यूट करून बघू शकता. आपला माय पॉड, आपला जो MariaDBचा आहे हा तेव्हाच एक्झिक्यूट होईल जेव्हा याला पासवर्ड इथला पास होईल. इट मीन्स जर पासवर्ड पास होत आहे, इट मीन्स आपला सिक्रेट काम करत आहे. कॉन्फिग मॅप काम करत आहे हे समजलं. आता सिक्रेट काम करत आहे का ते पण बघू. सो जस्ट चेक इट आउट. सिक्रेट की रेफरन्स असंच आहे की नाही आहे. Here, yes. So we written it perfectly. Secret key reference. Perfect. S नाही आहे. S काढून घेऊ इथनं. Clear. Secret key reference, name and then key. Perfect. So simply now try this one too. अच्छा, config mapच्या जागेवर मला secret टाकायला पाहिजे होतं. No worries. So commit it, push it and then test it. So तीन गोष्टी तुम्ही बघताय. स्टेटफुल सेट. स्टेटफुल सेट मध्ये मी फक्त आता पासवर्ड कसे पास करायचे ते सांगितलेलं आहे. आपण आता व्हॉल्यूम्स कसे यूज करणार, तर व्हॉल्यूम वाला सेक्शन आपण बघणार. ठीक आहे. क्युबरनेटिस व्हॉल्यूम्स आपल्याला बघायचं आहे. पर्सिस्टंट व्हॉल्यूम म्हणतात इथे. डॉकर व्हॉल्यूम आपण बघितलंय ऑलरेडी, तर त्याच पद्धतीने इथे आपल्याला यूज करायचं आहे पर्सिस्टंट व्हॉल्यूम. सो तो कन्सेप्ट बघू. टू स्टोअर अवर पॉड्स डेटा. इथपर्यंत कोणाला काही इश्यू? समजलंय सर्व? बोला. काही इश्यू असेल तर आपण डिस्कस करू. नो वरीज. हा, आता इथे आपल्याला
सर्वात आधी सिक्रेट फाईलला अप्लाय करावं लागेल. SE सिक्रेट फाईलला आपल्याला अप्लाय करावं लागेल. इथे पण तो म्हणतोय की काहीतरी मिसमॅच केलेलं आहे. सिक्रेट्स, ओके. एस नको इथे, हा एस आपण एक्स्ट्रा टाकलेला आहे. सो एस एक्स्ट्रा झाला, त्यामुळे त्यांनी इश्यू दिलेला आहे. असं काही आहे नाही असं सांगतोय. Let's check it out again. What it's saying. Mhm. छोटासा इश्यू दाखवतोय अजून. नो काइंड सिक्रेट्स. मेटाडेटा डाटा अँड देन त्यामध्ये व्हॅल्यूज. बरोबर तर आहे. Just check it out one more time. kubectl API-resources. सिक्रेट्स चेक करा इथे. V1 S कॅपिटल पाहिजे, तिथे मिस केला आता. सो हे छोटे मोठे थोडे इश्यूज लक्षात घ्यायचं, बाकी काही नाही. ओके, आता होईल. So secrets V1 can be handled as illegal base64 data. Why? डबल कोट मध्ये पाठवायचं आहे का? लेट मी चेक. Nope. Then why it's saying like this? Why this error? ते चेक करून घेऊ.
ओके. इको हायफन एन आधी होऊन जायचं, बट आता यस हायफन एन यूज केला जातो इको मध्ये, कारण तो एका सिंगल लाईन टेक्स्ट फाईल मध्ये यायला पाहिजे. त्यामुळे हा तर मी आपल्या कंपनीमध्ये पण इश्यू फेस केलेला आहे. सो आय न्यू इन्क्रिप्ट करताना फक्त एक जे आपण कमांड यूज करतोय इको, ज्यामध्ये समोर हायफन एन यूज करायचा, सेम देतो. बघा हायफन एन यूज केल्यानंतर लास्ट मध्ये इक्वल्स टू साइन लावतोय तो. सो ते त्याला रिक्वायरमेंट आहे, तो त्याचा सिंटॅक्स आहे आणि त्या पद्धतीने तो काम करणार. प्रॉपर सिंटॅक्स नाहीये म्हटलं. सिक्रेट्स बघा छोटे छोटे इश्यूज आहेत, बट येस हे इश्यूज तुम्हाला जर लक्षात राहिले तर इझिली हे सगळं प्रॅक्टिस केल्यानंतरच समजतं. पुश बाकी आहे ना. स्टील अच्छा, सिक्रेट आपल्याला अप्लाय करावं लागेल. ती सिक्रेट लिस्ट अप्लाय करतोय आपण. चेंजेस झालेत की नाही. कॅट सिक्रेट्स झाले तर दिसत आहेत, बट अप्लाय का नाही होत आहे. डेटा इलिगल वाय अशा पद्धतीने पास करणं बंद केलं आहे का. ठीक आहे, तुम्ही तुमच्या एंडनं करून बघा. थोडा सेशन लॉंग होतोय आपला. येस गाईज, करून बघणार. काही नाही, Yes. कॉन्फिग मॅप Yes, sir. सारखाच आपल्याला व्हेरिएबल पास करायचा आहे, फक्त इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. सो तेवढं सिक्रेट्स करून बघा, अप्लाय होईल. आणि जर काही इश्यू येतोय तर त्याला ट्रबल शूट करून बघू. ओके, सो इथेच थांबतोय.